तब्येतीमध्ये काय काय फरक पडला ते आधी बोला. सांग. माझं अगोदरपेक्षा वजन कमी झालेलं आहे. ओके. आणि जे दुखत होतं ते बऱ्यापैकी म्हणजे जवळजवळ कमीच झालेलं आहे. ओके. जे मी थोडं सुद्धा चालू शकत नव्हते, पायाला माझ्या उजव्या प्रॉब्लेम आला होता म्हणून मी आलेली दवाखान्यात. ओके. तेव्हा माझं वजन 75 किलो होतं. पण मी 6 डिसेंबर पासून ट्रीटमेंट सुरू केली. ओके. आणि डाएट फॉलो केल्यामुळे आता माझं वजन 61,500 आहे. ओके, छान, खूप चांगलं सुद्धा. डाएट मध्ये पूर्वी काय खात होता आणि आता डाएट मध्ये काय बदल झाला ते सांगा. मी प्युअर व्हेजिटेरियन असल्यामुळे मी भात भाजी चपाती व्यवस्थित जेवत होते आणि मला गोड खूप आवडायचं. मी आधी गोड खूप खायची. पण आता डाएट करताना गोड खायला कम्प्लीट बंद केलंय. आणि डाएट मध्ये मी काकडी, टोमॅटो, बीट, दही, ताक, उसळ, भाज्या हेच खातीये. छान. बाकी व्यायाम वगैरे चालू आहे? व्यायाम नाही, मी रोज फक्त फिरते. सकाळी एक वेळ मी 1.5-2 किलोमीटर तेवढं चालून येते. बाकी मी व्यायाम दुसरा काही करत नाही. ओके, छान. ओके. बाकी औषधांनी तुम्हाला फ्रेश वाटते, हलकं वाटतं? हा, माझ्या औषधं मी चुकवत पण नाही आणि टायमिंग पण चुकवत नाही औषधांची. ओके. सकाळची आणि संध्याकाळची फिक्स टायमिंग आहे, त्यावेळेला मी औषधं घेतेच. ठीक आहे, छान. बाकी ज्यांचे वजन वाढलेले आहे किंवा ज्यांना गुडघेदुखी किंवा कमरेचा त्रास आहे अशा लोकांना काय मेसेज द्यायचे ना, त्यांनी काय करायला पाहिजे? त्यांनी डॉक्टरांनी सांगितलेलं डाएट पण फॉलो करावा आणि स्वतः मनाने म्हणजे घट्ट राहावं की मला वजन उतरायचंय किंवा मला यातून बरं व्हायचंय. हे जर त्यांनी मनाने ठरवलं तर ते नक्की बरे होऊ शकतात. बरोबर, म्हणजे त्यांनी ठरवलं पाहिजे. हा, तरी मनाने ठरवायला पाहिजे, नाहीतर डाएट करणं शक्य नाही ना. ओके, छान. कारण सगळं खाऊन सवय असती म्हटल्यावर ते एकदम बंद करायचं म्हटलं जरा अवघड वाटतंय. पहिले 2 दिवस त्रास होतोय, नंतर नाही काय वाटत. ओके. ओके. मग त्यांनी स्वतःसाठी बरं झालंच पाहिजे. हा, झालं पाहिजे. छान, छान. चालेल, थँक्यू. ओके. ओके. येस.